जर तुमच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या निधनानंतरही लाईट बिल अजूनही त्यांच्याच नावावर असेल तर सावधान मित्रांनो, वेळीच वारसदार म्हणून नाव बदललं नाही तर तुम्हाला मोठ्या कायदेशीर अडचणी येऊ शकतात. होय मित्रांनो, ही बातमी खरी आहे. अनेकदा लोकांना वाटतं की यासाठी महावितरण ऑफिसमध्ये जाऊन चकरा माराव्या लागतील, दलालांना पैसे द्यावे लागतील आणि योग्य माहिती नसल्यामुळे सामान्य लोक त्रस्त होतात आणि ही प्रोसेस करण्यात टाळाटाळ करतात. परंतु आता अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण महावितरणच्या 2026च्या नवीन आणि सोप्या नियमानुसार आता तुम्ही कोणत्याही ऑफिसमध्ये न जाता घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून अवघ्या काही मिनिटात वारस हक्काने तुमचं जे काही नाव आहे ते बदलू शकता. यासाठी नेमकी कागदपत्रे कोणती अपलोड करायची, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आणि फी किती लागते याची 100% तुम्हाला A to Z माहिती, ते पण सोपी आणि स्वतः मोबाईलवरून कशी करता येईल हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार. परंतु मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला याची A to Z प्रोसेस जी आहे ती समजणार आहे, कुठेही स्किप न करता. तर नमस्कार मंडळी, मी रोशन बावणे, स्वागत आहे आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनल. चला तर मित्रांनो, बघूया संपूर्ण लाईव्ह प्रोसेस फक्त 10 मिनिटात सविस्तरपणे. तर मित्रांनो, तुम्हाला जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली या पेजवरती येऊन जा. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. इथे तुम्हाला तुमचा कन्झ्युमर नंबर एंटर करायचा आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल जो तुमचा इलेक्ट्रिक बिलवरती कन्झ्युमर नंबर आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. हा मोबाईल नंबर तुम्हाला तुमच्या बिलिंगला सुद्धा लिंक करायचा आहे, त्याशिवाय फॉर्म फिलअप होणार नाही. तो लिंक कसा करायचा याची प्रोसेस मी समोर व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे. त्या अगोदर तुम्ही तो नंबर इथे टाईप करून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय डी एंटर करायचा आहे. तुमचा जो काही ईमेल आय डी असेल तो सुद्धा तुम्हाला लिंक करायचा आहे, त्याशिवाय तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही. ते लिंक कसं करायचं समोर सांगतोच, तो एंटर करून घ्या आणि जनरेट OTP वरती क्लिक करा. आता तुमच्या ईमेलवरती एक OTP गेलेला असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. थोडं वेट करा, तुमचा मेल चेक करत राहा, त्याच्यावरती एक OTP गेलेला आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. तर तुम्हाला असा पॉपअप आलेला असेल तो ओके करून घ्या. ओके केल्यानंतर तुम्हाला OTP येऊन जाईल, तो OTP तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे. आता हे बघा, माझ्या इथे OTP आलेला आहे, त्या प्रकारे मी इथे एंटर करून घेतो. त्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन नेम म्हणजे लॉग इन युजर आय डी तयार करायचा आणि पासवर्ड तयार करायचा आहे. युजर आय डी कसा तयार करायचा, तुमचं नाव लिहा, त्यानंतर जे काही चालू इयर असेल ते लिहा किंवा तुमचं डेट ऑफ बर्थ इयर असेल ते लिहा आणि तुमच्या सरनेमचा एक वर्ड लिहा. अशा प्रकारे तुमचं युजर आय डी तयार करून घ्या. त्यानंतर पासवर्ड सुद्धा कसा करायचा आहे, तर आपल्याला अल्फाबेट प्लस स्पेशल कॅरेक्टर आणि प्लस नंबरिक म्हणजे तुमचं अंक, अक्षर, स्पेशल कॅरेक्टर आणि अंक, अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि कन्फर्म करून घ्या. आता सबमिटवरती क्लिक करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला समोरची प्रोसेस जी आहे ती करायची आहे. आता हे बघा, सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. आता जे आपण युजर आय डी आणि पासवर्ड तयार केले होते ते तिथे फिलअप करून घ्या आणि आपल्याला आता लॉग इन करायचं आहे. ते युजर आय डी आणि पासवर्ड बरोबर फिलअप केल्यानंतर जे काही कॅप्चा देण्यात आलेला आहे तो कॅप्चा बरोबर फिलअप करा आणि जनरेट OTP वरती क्लिक करा. आता तुमचे जे काही मोबाईल नंबर आपण रजिस्ट्रेशन केला होता त्या मोबाईलवरती OTP गेलेला असेल तो OTP तुम्ही तिथे बरोबर फिल करून घ्या आणि सबमिटवरती क्लिक करा. आता सबमिट केल्यानंतर हे बघा असा इंटरफेस शो होईल. आता तुम्हाला इथे तुमचं जे काही कन्झ्युमर आय डी आहे ती इथे ॲड झालेली आहे. तुम्ही या आय डीवरून किती जणांचे तुम्ही जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू शकता. म्हणजे तुम्हाला नेम चेंज असेल जे असेल ते करू शकता. आता नेम चेंजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. इथे तुम्हाला एक पॉपअप आलेला असेल. तुमचं जे काही मेल आय डी आणि मोबाईल नंबर हा रजिस्ट्रेशन नाही, तुम्हाला अगोदर तिथे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला हे समोरची प्रोसेस करता येणार आहे. चला तर आता बघूया नेमकं तुम्हाला मोबाईल नंबर आणि रजिस्ट्रेशन कसं करता येईल. याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही डायरेक्ट यावरती येऊन जा. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करून मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा मेल आय डी एंटर करा, त्यांनी ते सुद्धा तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. मेल आय डी एंटर केली, आता सेंड OTP वरती क्लिक करा आणि व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करा. जो OTP गेला असेल तो फिलअप करून व्हॅलिडेट केला. त्यानंतर आता तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे लिंक झालेले आहे. आता बॅक जा आणि तुम्हाला समोरची प्रोसेस आता करता येणार. बॅक गेल्यानंतर तुम्ही बघा ह्या पेजवरती आलेला, आता इथे चेंज ऑफ नेम या बटनावरती क्लिक करा. आता तुम्हाला हा पेज पूर्ण ओपन झालेला आहे. हेच आपल्याला हाच फॉर्म फिलअप करायचा आहे. यासाठी आता तुम्हाला इथे टायटल सिलेक्ट करा. तुमच्या म्हणजे आजोबाचं असेल तर तुम्ही वडिलाच्या नावावर करणार असाल तर वडिलाचं नुसार टायटल सिलेक्ट करा, आईच्या नावावर करणार असाल तर आईनुसार टायटल सिलेक्ट करा आणि आईचं फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम असं तुम्ही वडिलाच्या नावावर करत असाल. ज्यांच्या नावावर तुम्हाला हे बिल आता करायचं आहे नवीन, त्यांचं नाव इथे तुम्हाला फिलअप करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आय डी एंटर करायचे आहे. त्यानंतर फोन नंबर, मोबाईल नंबर तुमचा एंटर करून घ्या आणि
तुम्हाला समोरची जे काही ऑप्शन देण्यात आलेलं आहे, तुमचं काय व्हॅलिड रिझन आहे ते इथे आहे म्हणून तुम्हाला आता सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही का बरं, जर तुमच्या वडिलाची आजोबाची किंवा तुमच्या वडिलाची डेट झाली असेल तर जे काही दुसरं कारण आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे काही बॉक्स देण्यात आलेला आहे त्या बॉक्सवरती टिक करा आणि तुमचा इथे आधार नंबर एंटर करा. ज्यांचं नाव आपल्याला नवीन ॲड करायचं आहे त्यांचा आधार नंबर, मोबाईल नंबर आणि जे काही OTP गेलेला आहे तो OTP एंटर करून त्याला व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा. आता तुमचं हे मॅच झालेलं आहे रजिस्ट्रेशन नेम आणि आधार नेम. डायरेक्टली तुमचं आधार डिटेल आणि रजिस्ट्रेशन डिटेल हे फिलअप करून घेणार आहे. आता तुमचं हे बघा इथे असा जर तुम्हाला मेसेज आला तुमचं OTP जे आहे तो व्हेरीफाय झालेला आहे. आता इथे आणखी एक OTP जाणार आहे तुम्हाला. तुम्ही जो नंबर रजिस्टर केला होता आपण आता त्याच्यावरती एक OTP जाणार आहे. त्यासाठी जनरेट OTP वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP गेलेला आहे तो OTP तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे ते डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगतोय ते डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे आहे. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही जर तुमच्या आजोबाच्या किंवा वडिलांच्या मृत्यूनंतर तुमच्या बिलावरती नाव चेंज करत असाल तर तुम्हाला त्यांचा मृत्यू दाखला इथे जोडावा लागणार आहे. ते लिगल डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक संमतीपत्र सुद्धा जोडावं लागणार आहे. त्या मृत्यू व्यक्तीच्या वारसदाराच्या सर्वांच्या तुम्हाला संमतीपत्रावर सह्या घेऊन त्यांचे नाव आणि आधार कार्ड तुम्हाला त्यामध्ये जोडावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांचे सर्वांचे आधार कार्ड, संमतीपत्र आणि मृत्यू दाखला हे एकाच PDF मध्ये तुम्हाला सबमिट करायचे आहे. आणि त्यानंतर येतो महत्त्वाचा फॉर्म, तो म्हणजे फॉर्म X. हा तुम्हाला जे काही तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते तुमच्या नावावर ट्रान्सफर करण्यासाठी हा फॉर्म तुम्हाला सबमिट करावा लागतो. या फॉर्मची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. ते फॉर्म बरोबर त्याची प्रिंटआउट काढून घ्या आणि ते फॉर्म तुम्हाला बरोबर फिलअप करून घ्या. तो फॉर्म फिलअप कसा करायचा त्याचा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला जे काही या PDFचा साईज कसा कन्वर्ट करायचा याचा सुद्धा तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. ते सुद्धा तुम्ही बघायचं आहे. परंतु आता तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, कारण तुम्हाला व्हिडिओच्या मधात सुद्धा मी काही डॉक्युमेंट्स सांगणार आहे जे तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहे आणि ते डॉक्युमेंट्स कुठे मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी तिथे सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही अगोदर व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते रेडी ठेवा आणि नंतर तुम्ही तुमचा फॉर्म हा फिलअप करून घ्या. आता तुम्हाला फॉर्म पूर्णपणे आपला फिलअप झालेला आहे. एकदा चेक करून घ्या आणि खालती जो काही बॉक्स देणार त्या टिक करून सबमिटवरती क्लिक करा. जर तुम्हाला असा पॉपअप आला तर आता याचा अर्थ असा आहे की तुमचं जे काही डिमांड आहे, थकीत तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते भरावे लागणार आहे असं त्याचा अर्थ आहे. जर तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट हे थकीत असेल तर ते तुम्हाला भरावं लागणार आहे. ते कसं भरायचं चला सांगतो. या वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा कन्झ्युमर नंबर आणि कॅप्चा एंटर करून पे नाववरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला हे जर डिपॉझिट तुम्ही भरलं नाही सिक्युरिटी डिपॉझिट तर फॉर्मच पुढे जाणार नाही. त्यामुळे हे भरणे गरजेचे आहे. जे पे नाववरती क्लिक करा. तुम्हाला एकदा तुमची जे काही डिटेल आहे ते कन्फर्म करून घ्या. हे बघा हे तुमचं असं इंटरफेस शो होईल. इथे तुम्हाला तुमचं चालू वीज बिल शो होत आहे आणि इकडे राईट साईडला जे काही ऑप्शन दिसत आहे सुरक्षा ठेव या ऑप्शनवरती तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. तुमचं जेवढे काही सुरक्षा ठेव थकीत असेल ते तिथे डायरेक्टली येऊन जाईल. हे बघा माझ्या इथे 490 रुपये थकीत दाखवत आहे त्यामुळे हे आलेलं आहे. आता ते जे काही बॉक्स देण्यात आलेलं आहे टर्म अँड कंडिशनचे ते ॲक्सेप्ट करा आणि पे नाववरती आता क्लिक करायचं आहे. पे नाववरती क्लिक करा. पे नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही पॉपअप आलेला आहे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला गो ग्रीन, तुम्हाला इलेक्ट्रिक बिल नको असेल, तुम्हाला ऑनलाईन बिल हवं असेल तर ते तुम्ही सेवा सुरू करू शकता असा याचा अर्थ आहे. ते तुमच्या कामाचं असेल तर ठीक आहे, नाहीतर ओके करून द्या. आता तुम्हाला इथे आणखी एकदा पण कन्फर्म करायचं आहे. तुमची एवढी अमाऊंट तुम्हाला इथे आता पे करायचे आहे. जे सिक्युरिटी डिपॉझिट तुमचं थकीत आहे, सुरक्षा ठेव तुमची जे काही थकीत आहे ते तुम्हाला इथे पे करायचे. हे अमाऊंट तुम्हाला दाखवत आहे. आता एकदा कन्फर्म करून घ्या. कन्फर्म झालेला आहे. आता पे नाववरती क्लिक करा. आता तुम्हाला इथे पेमेंटचा ऑप्शन जो आहे तो आता शो होऊन जाईल. हे बघा तुम्हाला आता पेमेंटचा ऑप्शन जो आहे तो शो झालेला आहे. इथे तुम्हाला सिलेक्ट याच्यातून तुम्हाला UPI सिलेक्ट करायचं. जे काही लेफ्ट साईडला ऑप्शन आहे UPIचं ते सिलेक्ट करा. आता यामधून तुम्हाला UPI QR हे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. UPI QR सिलेक्ट केल्यानंतर जे काही SBI पे यावर टिक करा आणि सबमिटवरती टिक करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला थोडं वेट करायचं आहे. आता तुम्हाला हे QRचं ऑप्शन UPI QRचं ऑप्शन इनेबल झालेलं आहे. त्या बॉक्सवरती टिक करा आणि पे नाववरती क्लिक करा. पे नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक QR जनरेट झालेला आहे. हा QR स्कॅन करून तुम्ही मोबाईलवरती तुमचं पेमेंट जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. इथे तुमचं जे काही थकबाकी असेल ते पेमेंट कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारची रिसिप्ट जी आहे ते जनरेट होईल. ते रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करून ठेवा आणि ते बरोबर सेव्ह करून ठेवून द्या. आता पुन्हा त्या पेजवर त्यानंतर हे बघा आता सबमिट केल्यानंतर तुमची प्रोसेस ही सुरू झालेली आहे. म्हणजे तुमचा आता सबमिट हा फॉर्म होणार आहे. तुम्ही ते जर फी भरली नसती, तुमचं जे काही सुरक्षा ठेवा ते भरलं नसतं, तुमचं फॉर्म सबमिटच झालेलं नसतं. आता थोडं वेट करा.
हे जे काही सर्व्हर आहे ते थोडं स्लो काम करते, त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. त्यासाठी कोणतीही घाबरण्याची आवश्यकता नाही. फक्त बॅकची बटन दाबा नको, ते प्रोसेस पूर्ण होऊ द्या. तुम्हाला मेसेजसुद्धा आलेला असेल, तुमचं अप्लिकेशन ID जर जनरेट झालेला असेल तर तुम्ही बॅक जाऊ शकता. परंतु मेसेज यायचा असेल तर थोडं वेट करा. मेसेज आल्यानंतर तुम्ही बॅक जा किंवा थोडं वेट करा. मेसेज आल्यानंतर आपल्याला अप्लिकेशन नंबर मिळतो. त्यानंतर आपल्याला आता समोरची प्रोसेस करायची आहे. त्या अप्लिकेशन नंबर थ्रू आपल्याला आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि पेमेंट कंप्लीट करायचं आहे. आता हे बघा, हे या वेबसाईटची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. अप्लिकेशन नंबर सिलेक्ट करा, अप्लिकेशन नंबर एंटर करा, कॅप्चा फिल करा आणि क्लिक नावावर क्लिक करा. आता तुमचा एक OTP गेलेला आहे तुमच्या मोबाईल नंबर, तो OTP फिल करून सबमिट करा. सबमिट केल्यानंतर असा पॉपअप आला. आता तुमचं हे बघा पूर्ण फॉर्म आहे फिलअप झालेला आहे. इथे तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करायचं आहे. पहिलं आहे प्रूफ ऑफ टायटल. याचे डॉक्युमेंट्स, यामध्ये कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या साईज काय आहे, 1 MB पर्यंत साईज ठेवायचा आहे. साईज कसा कन्वर्ट करायचा चला सांगतो फक्त एका मिनिटात. या वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती त्यानंतर सिलेक्ट PDF फाईल, याच्यावरून फाईल तुमची सिलेक्ट करून घ्या आणि साईज हा रिसाईज करून घ्या. साईज रिसाईज झाल्यानंतर पुन्हा बॅक या. आता तुम्हाला इथे 1 MBच्या आत तुमचं जे काही साईज कन्वर्ट झालेला PDF आहे त्या इथे अपलोड करायचं आहे. या PDF मध्ये सुद्धा तुम्हाला नाव हे ठेवायचं आहे नाही आहे, फक्त 1 अक्षर स्पेस द्यायचा नाही त्या फाईलच्या कोणत्याही नावामध्ये. ते बरोबर तिथे अपलोड करून घ्या. फॉर्म एक्सची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो फॉर्म एक्स सुद्धा तुम्हाला डाउनलोड करून बरोबर तो फिलअप करून इथे अपलोड करायचा आहे. त्या फॉर्मवरती काय करायचं, कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला एकदा इथे कन्फर्मेशन विचारलेलं आहे. तुमचं फॉर्म हे सक्सेसफुली कन्फर्म झालेला आहे, म्हणजे सबमिट झालेलं आहे. आता तुमचं इथे पेमेंट नावाचं ऑप्शन इनेबल झालेलं आहे. त्या बॉक्सवर पेमेंट कंडिशन ॲक्सेप्ट करा आणि पे नाववरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. पे नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. इथे तुम्हाला तुमचं पेमेंट जे आहे ते आता कंप्लीट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला UPI ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. UPI ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट 1 त्यापैकी तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे. UPI की UPI QR. आपल्याला जे काही सेकंडवाला ऑप्शन आहे UPI QR हेच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आता SBI पे वरती टिक करा आणि सबमिटवरती क्लिक करा. तर सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. इथे आणखी UPI QR वरती क्लिक करा. आता पे नावावरती क्लिक करा. तुमचा जे काही पेमेंटचा QR आहे तो जनरेट होत आहे, थोडं वेट करा. आता तुमचा QR हा अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. हा QR स्कॅन करून तुमचं पेमेंट जे आहे ते फक्त 130 रुपये ते कंप्लीट करून घ्या. पेमेंट कंप्लीट झालं की आपलं काम 100% झालेलं आहे असं समजा. आता तुम्ही थोडं वेट करा. तुमचं पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्याची रिसिप्टसुद्धा येऊन जाईल आणि त्याचा मेसेजसुद्धा तुम्हाला येणार आहे. आता हे बघा, असं जर एरर आला तर काही टेन्शन घ्यायचं नाही. बॅक जायचं आणि थोड्या वेळानंतर पुन्हा लॉग इन करून तुमचं स्टेटस जे आहे तुम्ही चेक करू शकता. स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला जे काही आपण डॉक्युमेंट्स अपलोड केले त्याच साईडवरती जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला सेम अप्लिकेशन नंबर टाकून तुमचं स्टेटस जे आहे ते तुम्ही चेक करू शकता. तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही स्वतः घर बसल्या फक्त 10 मिनिटात तुमच्या इलेक्ट्रिक बिलवरचं नाव जे आहे ते चेंज करू शकता. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीचे अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील. आणि तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. मी सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याबद्दल सविस्तर माहिती समजून जाईल. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.